देशभरात आज एक आंदोलन गाजतंय, कॉकरोच जनता पार्टी. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक दिपके हे अमेरिकेतून भारतात आलेत. त्यांनी आज काही मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील कॉकरोच जनता पार्टीचं एल्गार पुकारला आहे. त्याचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची भूमिका काय, जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून. अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरती आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी धरणे आंदोलन आज आंबेडकर पुतळा या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहोत. देशात नीट सारखी परीक्षा होत असताना अनेक वेळा पेपर फुटी होती. बरं, ही पेपर फुटी म्हणजे याच्यामध्ये करोडो रुपयाचा मोठा घोटाळा या पेपर फुटीमध्ये आहे. आज सर्वसामान्य विद्यार्थी त्यांचा आयुष्य पणाला लावून अभ्यास करतो, परंतु जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला न्याय मिळत नाही आणि ज्या ठिकाणी पैसे घेऊन पेपर फुटी करून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना पास केलं जातं आणि जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतो. तर आज अभिजित दिपके यांची जी मागणी आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे की देशाचे जे शिक्षण मंत्री यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आमची मागणी एवढीच आहे की जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा. जे तरुण लोकांच्या मनात जे काही भावना आहेत त्या भावनांचा त्यांनी आदर ठेवावा आणि त्या भावनांचा आदर ठेवून त्यांनी राजीनामा देऊन टाकावा. कारण की नीट परीक्षा ही फक्त एक परीक्षा नाही आहे. नीट परीक्षा म्हणजे ज्या मुलांनी एवढे वर्ष अभ्यास केली, मेहनत केली, त्यांचे सर्व स्वप्नांचा ह्या लोकांनी ऱ्हास करून टाकलेला आहे. धर्मेंद्र प्रधानसारख्या शिक्षण मंत्र्यांनी एक साधी नीटची परीक्षा घेऊ शकत नाही. जर जे लोक अशा परीक्षासुद्धा घेऊ शकत नाही त्यांना त्या ठिकाणी बसण्याचा किंवा त्या खुर्चीवर अधिकार गाजवण्याचा काही एक अधिकार नाही. त्यामुळे आम्ही कॉकरोच जनता पार्टीतर्फे आम्ही अशी मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर जनतेच्या भावनांचा आदर ठेवून राजीनामा द्यावा. या ठिकाणी मी सांगतो, या ठिकाणी प्रामुख्याने नाही का आपण इथं बसलोय तर महाराष्ट्र पातळीवर नाही का जे युवकांचे प्रश्न आहेत ते आम्ही जवळपास 10 मुद्दे मांडलेले आहेत आणि रितसर आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारपर्यंत या मागण्या गेल्या पाहिजे. एकूणच आपण पाहिलं की कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक किंवा त्यांचे सदस्य या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बाहेर आंदोलनाला बसले आहेत. यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत. त्यांनी 10 मागण्या तहसीलदारांकडे दिलेल्या आहेत, जे राज्य शासन केंद्र शासन यांच्यातर्फे ते मान्य करून घेण्यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. तर पाहूया पुढं काय होतं आहे. दिल्लीत सुद्धा आंदोलन चालू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा एल्गार इथं पुकारला गेलेला आहे. एकूण संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. पुढं काय होतं आहे हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन पियुषसह अनिस पठाण, पिंपरी चिंचवड न्यूज, पिंपरी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.